नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ठरवलेलं असतं की ऐश्वर्याचा बँड वाजवायचा. आत्तापर्यंत तिने रणदिवेंना जेवढा त्रास दिलाय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास आपण ऐश्वर्याला द्यायचा. तिला वाटायला हवंय की ती आपल्याला तिच्या प्लॅनमध्ये अडकवते, पण खरं तर आपणच तिला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवतोय हे तिला कळू द्यायचं नाही, असं जानकी आता सगळ्यांना सांगते. सगळे रणदिवे एकत्र आलेले असतात ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी, पण इथे ऐश्वर्या वेगळीच चाळ खेळते. ऐश्वर्याला माहिती नाही आहे की सारंग जिवंत आहे, तेव्हा तिला आता रणदिवेंची प्रॉपर्टी हातातून गेली आहे, पण तरीसुद्धा रणदिवेंच्या घरामध्ये टिकून राहायचं आहे. मग आता इथे ऐश्वर्या जानकीच्या आईचा फायदा उचलते. जानकी, एवढ्या वर्षांनंतर तुला तुझी आई परत मिळाली होती ना, पण आता ती माझ्या ताब्यामध्ये आहे असं सांगून तिला ब्लॅकमेल करत, तुला जर तुझी आई परत हवी असेल तर मला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे अशी अट आता ऐश्वर्या जानकीच्या समोर ठेवते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या खोटं बोलते. तिला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे कारण तिला रणदिवेंच्या घरातून जायचं नाही आहे. पण आता सारंग तर जिवंत आहे, आणि जेव्हा इथे ऐश्वर्या आता ऋषिकेश बरोबर लग्नासाठी उभी राहील आणि माझी आई लग्न मंडपामध्ये येईल, तेव्हा मी मंडपामध्ये इथे सारंग भाऊजींना उभं करेन असं सुद्धा इथे जानकीने ठरवलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या इतकी सिरियस होते की तिला ऋषिकेश बरोबर खरोखर लग्न करायचंच असतं, कारण तिला आता घरामध्ये जानकीची जागा घ्यायची असते आणि जानकीला घरातून बाहेर हकलून द्यायचं असतं. एकदा का ऋषिकेश बरोबर लग्न झालं की तशी ही संपूर्ण प्रॉपर्टी ही आता ऐश्वर्याच्या ताब्यात येईल असं तिला वाटत असतं, आणि घरातली मोठी सून म्हणून तिला मिरवता येईल, तिला सगळ्यांवरती हक्क गाजवता येईल असं तिचं स्वप्न असतं. म्हणूनच तिला आता ऋषिकेश बरोबर लग्न करून रणदिवेंची थोरली सून बनायचं असतं. आणि आता तिने त्या रस्त्याने पावलं टाकायला सुद्धा सुरुवात केलेली असतात. तिने डिरेक्टली सुमित्राला सांगितलेलं असतं की तिला ऋषिकेश बरोबर लग्न करायचं आहे आणि या घरामध्ये राहून तुमची सेवा करायची आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि इथे आता ऋषिकेश लग्न करायला तयार होणार नाही ऐश्वर्याला माहिती असतं. म्हणून तिने जानकीला सांगितलेलं असतं, तुझी आई तुला परत हवी असेल तर ऋषिकेशला सांग माझ्याबरोबर लग्न करायला, म्हणजे आईसाठी इथे जानकी इमोशनल होईल आणि माझं लग्न ऋषिकेश बरोबर लावून देईल असं तिला माहिती असतं. नाहीतर मग प्रॉपर्टीचे पेपर मला देऊन टाक आणि मग तुझी आई तुला घेऊन टाक अशी तिने अट ठेवलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता करायचं तर काय करायचं, जानकी धर्मसंकटात सापडलेली असते. परंतु येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऐन लग्नाच्या दिवशी लताबाई लग्न मंडपामध्ये येऊन जानकीचा संसार मोडणाऱ्या ऐश्वर्याच्या चांगली थोबाडीत देतात. आणि तिथे हजर झाल्यानंतर इथे आता लताबाई आपल्या मुलीचा मोडणारा संसार वाचवतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता AIच्या मदतीने ऐश्वर्याने जो काही लताचा व्हिडिओ तयार केलेला असतो तो व्हिडिओसुद्धा खोटा आहे हे सुद्धा जानकीने ओळखलेलं असतं. आणि त्यानंतरला इथे ऐश्वर्याला उल्लू बनवत तिने तो प्लॅन पुढे चालूच ठेवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जात आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकी ऋषिकेश लताबाईंना शोधण्यासाठी इथे ऐश्वर्याला धमकी देत आहेत की लवकरात लवकर सांग लताबाई कुठे आहेत. पण इथे आता ऐश्वर्याला माहितीच नाही आहे लता कुठे आहे, कारण लता तर मास्कमॅनकडे आहे. त्याच्यामुळे आता मास्कमॅन कोण आहे, तर इथे जानकीचा भूतकाळ आहे. मग आता इथे जानकीला अडकवण्यासाठी तो मास्कमॅन आलेला असतो आणि तो ऐश्वर्याच्या मदतीने रणदिवेंची प्रॉपर्टी हडप करून जानकीला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे पेपर जानकीच्या हाती लागलेले आहेत, त्यामुळे प्रॉपर्टी सेफ आहे. पण इथे आता ऐश्वर्याला एक नवीनच खेळी खेळायची आहे.
जानकीच्या नवऱ्याबरोबरच तिला लग्न करून जानकीची जागा बळकवायची आहे। म्हणजे एकदा का जानकी घरातून निघाली की मग मी जिंकले असं ऐश्वर्याला वाटत असतं आणि म्हणूनच तिने आता AIच्या मदतीने लताबाईंचा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीच्या भावाकडून अगदी व्यवस्थित तयार करून घेतलेला असतो, ज्याच्यामध्ये लताबाई जिवंत आहे आणि ती ऐश्वर्याच्या ताब्यात आहे। ऐश्वर्याने त्यांना एका गोडाऊनमध्ये कोंडून ठेवले अशा पद्धतीचा तो व्हिडिओ तयार करण्यात आलेला असतो आणि प्रेक्षकांनो तो व्हिडिओ इथे आता ऐश्वर्या जानकीला दाखवते आणि म्हणते, बघितलास हा व्हिडिओ बघ, तुझी आई माझ्या ताब्यामध्ये आहे, पण जर ऋषिकेशने माझ्याशी लग्न केलं तरच मी तुझ्या आईला सोडेन असं इथे ऐश्वर्या म्हणते। तेव्हा प्रेक्षकांनो तो व्हिडिओ आता जानकी व्यवस्थित बघते तेव्हा जानकीच्या लक्षात येतं की हा व्हिडिओ खरा नाही आहे, ही माझी आई नाही आहे। याचा अर्थ एकच होतो, ऐश्वर्याकडे माझी आई नाहीच आहे। म्हणजे तिलासुद्धा माहिती नसेल का माझी आई कुठे आहे ते? त्यामुळे प्रेक्षकांनो इथे जानकीने लगेचच ओळखलेलं असतं की तो व्हिडिओ तर AIच्या मदतीने तयार करण्यात आलेला आहे, कारण तिची खरी आई कशी आहे आणि AIच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने काही चेंजेस होतात ते आता जानकीच्या लक्षात आलेले असतात आणि ती स्पष्टपणे ओळखते, ही माझी खरी आई नाहीच आहे, हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता साडीमध्ये झालेला बदल, कारण ज्या वेळेला इथे आता साडी बघितलेली असते तर ती तीच साडी असते जी साडी लताबाईने पहिली नेसलेली असते, पण आतापर्यंत लताबाईने कितीतरी साड्या चेंज केलेल्या आहेत। तेव्हा जानकी म्हणते, याचा अर्थ माझी आई ऐश्वर्याकडे नाहीच आहे, माझी आई कुठे आहे ऐश्वर्यालासुद्धा माहीत नसणार आहे। आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे लताबाईसुद्धा बाहेर पडण्याचे वेगवेगळे आता डावपेच खेळत असतात। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता लताबाई म्हणत असते, आपल्याला इथून बाहेर पडावंच लागेल, मग ते कसंही करून आपल्याला इथून बाहेर पडायलाच हवं, आपल्याला प्रयत्न करायला हवेत। आणि तेव्हा इथे लताबाई मायाला म्हणते की पेपर आणि पेन शोध। तेव्हा इथे पेपर पेन आता शोधला जातो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लताबाईने त्याच्यामध्ये मेसेज लिहिलेला असतो की आमचा जीव धोक्यात आहे, प्लीज आम्हाला मदत करा। आणि त्या कागदावरती जानकी रणदिवे, ऋषिकेश रणदिवे आणि जानकीचा मोबाईल नंबर लिहिलेला असतो आणि आता लताने सांगितलेलं असतं की या नंबरवरती फोन करा आणि सांगा की लता जिवंत आहे आणि ती याच इथे एरियामध्ये आहे आणि इथे असलेल्या बिल्डिंगमध्ये आहे, प्लीज कृपा करा आमची मदत करा। असे आता कागदाचे बोळे कितीतरी इथे माया आणि लता दोघीजणी खिडकीतून बाहेर टाकत असतात। त्यामुळे प्रेक्षकांनो एका माणसाच्या हातामध्ये त्यातला एक कागदाचा बोळा लागतो आणि इथे आता जानकीचा मोबाईल नंबर असतो। त्या जानकीच्या मोबाईल नंबरवरती तो माणूस आता फोन करतो आणि सांगतो की नमस्कार, इथे कागदाचे आम्हाला बोळे सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये मेसेज लिहिलेला आहे की आई जिवंत आहे आणि इथे एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि त्याच बिल्डिंगमध्ये आई आहे आणि तिला मदतीची गरज आहे असा मेसेज त्याच्यामध्ये लिहिला आहे। तुम्हीच आहात का लता कारखानीस यांची आई? तेव्हा जानकी म्हणते, दादा तुम्ही फक्त बिल्डिंगचं नाव सांगा आणि मुळशीमध्ये कुठल्या बाजूला आहे तेवढं सांगा। तेव्हा इथे प्रेक्षकांनो त्या माणसाने आता ज्या बिल्डिंगमध्ये लता आणि मायाला ठेवलेलं असतं त्या बिल्डिंगचं नाव आणि कुठल्या बाजूला मुळशीमध्ये आहे तो ॲड्रेस दिलेला असतो। तेव्हा जानकीला आता इथे लताने कसा तरी आपला मेसेज पोचवलेला असतो। तेव्हा इथे जानकीला कळतं की याचा अर्थ AIच्या मदतीने जो व्हिडिओ मला ऐश्वर्याने दाखवला आहे तो व्हिडिओ पूर्णतः खोटा आहे। म्हणजे ऐश्वर्याला माहितीच नाही आहे की माझी आई कुठे आहे, माझी आई जिवंत आहे। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो जानकी ऋषिकेश दोघेजण त्या बिल्डिंगपर्यंत पोचतात आणि तिथे गेल्यानंतर आता ज्या रूमला लॉक वगैरे करून ठेवलेला असतो ते रूम आता बघितले जातात आणि तेव्हा प्रेक्षकांनो लता आणि माया या दोघींनासुद्धा तिथून वाचवलं जातं। ऋषिकेश आणि इथे जानकी दोघेजण मिळून त्यांचा जीव वाचवतात आणि इथे इन्स्पेक्टर पवार
त्यांची मदत करतात. आता तिथून माया तर बाहेर पडलेली असते, लता बाहेर पडलेली असते आणि त्यानंतरला ज्या ठिकाणी सारंगला ठेवलेलं असतं त्याच ठिकाणी जानकी आणि ऋषिकेश दोघेजण लता आणि मायाला सुद्धा घेऊन जातात. इन्स्पेक्टर पवार आपल्याबरोबर घेऊन जातात, जेणेकरून इथे आता ऐश्वर्याला जानकी ऋषिकेशवरती संशय येऊ नये म्हणून. तेव्हा इथे लताने स्वतःला सोडवलेलं असतं. जानकीपर्यंत आपला मेसेज बरोबर तिने पोहोचवलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो जानकी ऋषिकेश इन्स्पेक्टर पवार यांच्या मदतीने त्यांचा जीवसुद्धा वाचवतात. आता इथे लताबाई पोचलेल्या असतात पोलीस स्टेशनपर्यंत. त्यानंतरला जानकी आता निवांत झालेली असते, कारण प्रॉपर्टीचं पेपर तसेही त्यांच्या ताब्यात असतात आणि इथे ऐश्वर्याला घाईघाईने ऋषिकेश बरोबर लग्न करायचं असतं. लग्नाची तयारी सगळी करण्यात आलेली असते, कारण आता ऐश्वर्याचा बँड वाजवण्याची वेळ आलेली असते. ऐश्वर्यासुद्धा जानकीला म्हणत असते की तुला तुझी आई हवी आहे ना, आई मिळेल हां. एकदा का माझ्या गळ्यामध्ये ऋषिकेशने मंगळसूत्र घातलं, 7 फेरे झाले की मग तुझी आई तुला परत मिळणार आहे, असं आता इथे ऐश्वर्या जानकीला सांगत असते. जानकी म्हणते ठीक आहे हां. आणि इथे लग्न मंडपामध्ये जेव्हा आता ऐश्वर्या उभी राहिलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश आता येतच नाही. ऐश्वर्या म्हणत असते जानकी, ऋषिकेश कुठे आहेत? हे बघ, मी तुला आधीच सांगितले, तुला जर तुझी आई हवी असेल तर ऋषिकेशला लग्न करायला सांगा, माझ्याबरोबर आता गेम खेळू नकोस, नाहीतर जर एक फोन केला ना तर तुझी आई जिवंत राहणार नाही. आणि हे सगळं लता आता बघत असते. लताने डोक्यावरती पदर घेतलेला असतो आणि ऐश्वर्याचं कारस्थान ती बघत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नवरदेवाच्या वेशामध्ये तिथे सारंग चाललेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते मनातल्या मनात, ऋषिकेशची उंची एवढी छोटी कशी काय झाली? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश आलात ना तुम्ही? तेव्हा इथे ऋषिकेश आता बोलत नाही, तो गप्पच उभा असतो. पण तो ऋषिकेश नसतो प्रेक्षकांनो, तो सारंग असतो. आणि ऋषिकेश येऊन आता जानकीच्या शेजारी उभा राहतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुम्ही तिथे काय करताय? तुम्ही माझ्या इथे येऊन उभे राहा, तुमचं आणि माझं लग्न आहे. आता जानकीला विसरायचं, आता माझ्याबरोबर लग्न करताय ना, मी तुमची बायको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश म्हणत असतो, अगं ऐश्वर्या असं काय करतेस? तू ज्याची बायको आहेस त्याच्याबरोबरच तुझं लग्न झालं पाहिजे ना, माझ्याशी का लग्न करायचं आहे तुला? तर इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश तुम्ही विसरले आहेत का? जानकीला तिची आई नको आहे का? तेव्हा इथे आता जानकी म्हणते, का गं, माझी आई तुझ्याकडे आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो तुझी आई माझ्याच ताब्यात आहे, तुला तर चांगलंच माहिती आहे ना. तेव्हा इन्स्पेक्टर पवार तिथे येतात आणि म्हणतात की यांची आई तुमच्या ताब्यात होती म्हणून तुम्ही त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या नवऱ्याबरोबर लग्न करत होता, हे तुम्ही मान्य करताय? तेव्हा इथे आता जानकीने ऐश्वर्याला फसवलेलं असतं. इन्स्पेक्टर पवार येतात आणि ऐश्वर्याला जाब विचारतात. म्हणतात की याचा अर्थ त्यांनी जो तुमच्यावरती आरोप केला आहे तो खरा आहे, तुम्हीच लताबाईंना किडनॅप केलं होतं आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या नवऱ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करताय, त्यांचा संसार मोडण्याचा प्रयत्न करताय, हे खरं आहे ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे, मी उगाचच बोलत होते, असं खरंच काही नाही आहे. आणि हे कोण आहेत? तेव्हा इथे सारंग आपल्या चेहरा जो झाकलेला असतो तो चेहरा आता ऐश्वर्याला दाखवतो. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही? तेव्हा सारंग म्हणतो, नाही मी तर नाही आहे इथे, तुला इथे दुसरं कोणी अपेक्षित होतं ना, तुला ऋषिकेश दादाबरोबर लग्न करायचं आहे ऐश्वर्या, इतक्या खालच्या पातळीला गेलीस तू, म्हणजे मी मेलोय याचं तुला दुःख नाही, तुला आता ऋषिकेश दादाबरोबर लग्न करून पुन्हा या घराला कसा त्रास देता येईल, पुन्हा ही प्रॉपर्टी कशी लुबाडता येईल याची स्वप्न बघत होतीस ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, तुम्हाला माहिती नाही आहे सारंग, तुम्ही गेल्यानंतर माझी अवस्था किती बिकट झाली होती. अहो तुमच्यासाठी मी किती दिवस उपाशी राहिले तुम्हाला माहिती नाही आहे. बरं झालं तुम्ही परत आलात, बरं झालं सारंग तुम्ही परत आलात, चला आपण दोघेजणं पुन्हा लग्न करूया, तुम्ही जिवंत आहात ना सारंग? तेव्हा सारंग म्हणतो, अगं तू मला कधीच मारलेस, माझं फक्त धड जिवंत आहे, मनातून तू मला कधीच मारलेस ऐश्वर्या, आणि आता तुलासुद्धा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे, कळलं तुला? अगं ऋषिकेश दादाच काय, पण मी सुद्धा तुझ्याशी आता लग्न करणार नाही आहे, तुझ्यासाठी मी मेलोय ना, आता मी खरोखरच मेलोय तुझ्यासाठी, तू सुद्धा माझ्यासाठी जिवंत नाही आहेस, कारण तू सुद्धा माझ्यासाठी मेली आहेस. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऐश्वर्या काय गं हे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी तुझी आई तुला नकोय वाटतं, हे सगळं आत्ताच्या आता सुरळीत कर, इन्स्पेक्टर पवार यांना जायला सांग. तेव्हा जानकी म्हणते, अगं माझी आई,
माझी आई तर माझ्याबरोबर आहे ऐश्वर्या, ही काय माझी आई इथे आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो तिथे आता लताबाई समोर येतात आणि ऐश्वर्याच्या जोरदार कानाखाली देतात आणि म्हणतात, काय गे ऐश्वर्या, स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलास, स्वतःच्या सासूचा संसार उद्ध्वस्त केलास पार्वती नावाच्या बाईला आणून, आणि त्यानंतरला आता माझ्या मुलीचा भरलेला संसार उद्ध्वस्त करतेस. जानकी आणि ऋषिकेश या अशा जोडीला एकमेकांपासून वेगळं करण्याचं पाप करतेस तू. लाज नाही वाटत का तुला? स्वतःचा नवरा मरून अजून महिनासुद्धा झालेला नाही आहे, तर लगेच तुला तुझ्या मोठ्या दिराबरोबर लग्न करायचं आहे. अगं जीभ कशी झडली नाही गं तुझी? आणि माझ्या मुलीचा संसार मोडून तुझा संसार थाटायला निघालीस. लाज नाही वाटत तुला? जिवंत आहे मी, जिवंत आहे. तू तर तुझ्या गुंडांना मला कधीच मारायला सांगितलं होतंस ना. पण एक भला माणूस होता, स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण त्याने माझा जीव वाचवला. आणि शेवटीला माझ्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी माझा जीव वाचवला. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो योग्य वेळेवरती येऊन इथे आता लताने आपल्या मुलीचा संसार वाचवलेला असतो. अगदी तिथे आल्यानंतर इथे जानकी आणि ऋषिकेश दोघेजण हे नाटक लताबाईंसाठी तर करत होते. त्यामुळे लताबाई आल्यानंतर नाटकाला तिथे फुलस्टॉप लागलेला असतो. लताबाईने ऐश्वर्याचं थोबाड फोडत तिच्या कारस्थानाचा पाढा पोलिसांसमोर तिथे असलेल्या सर्व माणसांसमोर वाचलेला असतो. आणि ऐश्वर्या कशी कारस्थानी आहे, कशा पद्धतीने तिने लता कारखानीसला पार्वती बनवलं आणि कशा पद्धतीने रणदिवेंचं हस्त खेळतं घर उद्ध्वस्त केलं, इथपर्यंत सगळ्या गोष्टी लताबाईंनी सांगितलेल्या असतात. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो जानकीने आपलं गोकुळ तर वाचवलेलंच असतं, आपली नातीसुद्धा वाचवलेली असतात. हरवलेल्या सारंगला रस्त्यावरती आणत ऐश्वर्याचा खरा चेहरा काय आहे ते सुद्धा दाखवून दिलेलं असतं. आणि लताबाई आणि घराचे पेपर्स हे जानकीला पुन्हा एकदा मिळालेले असतात. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्याला तिने आत्तापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्यांची शिक्षासुद्धा मिळालेली असते. तिची रवानगी जेलमध्ये झालेली असते.